आमचं मागच्या 253 दिवसांपासून मोर्शी तहसील येथे आत्मक्लेश उपोषण सुरू आहे आणि त्या उपोषणादरम्यान आम्ही शांततेच्या मार्गाने आतापर्यंत आंदोलन करत आलो। वेळप्रसंगी आम्हाला मंत्रालयात जाऊन जाळीवर आंदोलन करावं लागलं आणि त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी 15 दिवसात निकाल लावू असं आश्वासन आम्हाला दिलं। पण 15 दिवस उलटून आज 5 महिने झाले तरी त्यांचं आश्वासन कोणत्या हवेत विरलं ते आम्हाला कळत नाही आहे। आम्ही तेच आश्वासनाचं स्मरण करून देण्यासाठी मुंबईला निघालो होतो 9 तारखेला। आम्हाला जिल्हा प्रशासनाने थांबवलं आणि शब्द दिला की 25 तारखेपर्यंत आम्ही बैठक लावतो, पण 25 तारखेपर्यंत हे बैठक लावू शकले नाही। आम्ही जलसमाधी घ्यायला अप्पर वर्धाच्या पात्रात गेलो, तिथनं आमचं आंदोलन येणं हुसकावून लावलं। शेवटी नैराश्यातून आमचे बंधू एक हसतमुख आमचा तो प्रकल्पग्रस्त होता, सगळ्यांना आनंदी ठेवायचा, पण काल एकदम टोकाची भूमिका घेतली। हे नैराश्य त्यांना फक्त आणि फक्त आपल्या संग झालेल्या आयुष्यभराच्या प्रकारामुळे आलं आणि या दयनीय परिस्थितीला, त्यांच्या कुटुंबियांच्या दयनीय परिस्थितीला केवळ आणि केवळ शासन जबाबदार आहे। आमची आता एवढीच मागणी आहे की त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये आजच्या आज मंजूर करावे। त्यांचा मुलगा 12वी झालेला आहे, त्यांना शासकीय नोकरीत समाविष्ट करून घ्यावे। त्यांच्या कुटुंबियांना एक जमिनीचा तुकडा शासनाने द्यावा आणि सोबतच अप्पर वर्धा धरणग्रस्तांची जी निर्णायक आणि अंतिम बैठक प्रलंबित आहे त्याचं पत्र आजच्या आज आम्हाला द्यावं। यांचे दौरे थांबत नाही, यांचे लग्न थांबत नाही, यांचे मरण थांबत नाही, पण अप्पर वर्धावाल्यांसाठी यांना वेळ नाही आहे। आज जर ते पत्र देतील आम्हाला बैठकीचं तरच आम्ही ते आमच्या बंधूंना पंचनामा करण्याची आम्ही सगळे कुटुंबीय आणि अप्पर वर्धा धरणग्रस्त परमिशन देऊ, अन्यथा आम्ही परमिशन देणार नाही। त्याच्याही पुढे जाऊन जर उद्रेक पाहायचा असेल तर आमच्या मागण्या तुम्ही पटकन मान्य करा, नाही केल्या तर आमचा तुम्हाला उद्रेक येत्या 2 ते 3 तासात तुम्हाला दिसून जाईल। 2 ते 3 तास लक्षात ठेवा, 3 तासानंतर मोर्शीत काय होईल हे आम्ही अप्पर वर्धा धरणग्रस्त सांगू शकत नाही।